हरियाणा का जो चुनाव है वो एक्चुअली चुनाव ही नहीं था कि भैया ब्राज़ील की औरत है, उन लोगों ने वोट किया। अरे भाई, ब्राज़ील की औरत की फ़ोटो है, आपने वोट कैसे किया? नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी और इलेक्शन कमीशन मिलकर संविधान पर आक्रमण कर रहे हैं। संविधान कहता है 1 मैन 1 वोट, हरियाणा दिखाता है कि 1 मैन 1 वोट हरियाणा में था ही नहीं। ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಹಾಗೂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಚುನಾವ್ ಚೋರಿ ಅಂದಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಚುನಾವಣಾ ಕಳ್ಳ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಅವರು ಜನರ ನಿಜವಾದ ಮತದ ಮೂಲಕ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಚುನಾವಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಗಂಭೀರ ಆರೋಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಈ ಮಾತನ್ನ ಯುವ ಮತದಾರರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇನಂದ್ರೆ ಜೆನ್ಸಿ 2000 ಇಸವಿಯ ನಂತರ ಜನಿಸಿದ ಹೊಸ ಪೀಳಿಗೆಯ ಮತದಾರರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ದೆಹಲಿಯ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ನಡೆಸಿದ್ರು. ಭಾರತದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೇವಲ ಮತದಾನದಿಂದ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ, ಅದು ನಿಜವಾದ ಪಾರದರ್ಶಕತೆಯಿಂದ ಉಳಿಯುತ್ತದೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಸ್ತುತ ಸರ್ಕಾರ ಚುನಾವಣೆಯ ವೇಳೆ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮೇಲಿನ ಒತ್ತಡ, ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೇಲಿನ ನಿಯಂತ್ರಣ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ಪ್ರಭಾವ ಬಳಸಿ ಜನರ ನಿಜವಾದ ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಮರೆಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರು. ಬಳಿಕ ಮೋದಿ ಡಿಡಂಟ್ ಬಿಕಮ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಥ್ರೂ ಪೀಪಲ್ಸ್ ಜೆನ್ಯೂನ್ ವೋಟ್ಸ್, he become PM through ಚುನಾವ್ ಚೋರಿ ಥ್ರೂ ಮ್ಯಾನಿಪುಲೇಷನ್ ಆಫ್ ಡೆಮೋಕ್ರಸಿ ಅಂದ್ರು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಈ ಹೇಳಿಕೆ ನಂತರ ಬಿಜೆಪಿ ತೀವ್ರ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನ ನೀಡಿದೆ. ಪಕ್ಷದ ವಕ್ತಾರರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದ್ರೆ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಜನರ ತೀರ್ಪನ್ನ ಅವಮಾನಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. 2014 ಮತ್ತು 2019ರಲ್ಲಿ ಜನರು ಸ್ಪಷ್ಟ ಬಹುಮತ ನೀಡಿ ಮೋದಿ ಅವರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಜನಶಾಹಿಯ ವಿರುದ್ಧದ ನಿಂದನೆ ಅಂದ್ರು. ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ರಾಜಕೀಯ ನಿರಾಶೆ ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಇದೀಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಈ ಹೇಳಿಕೆ ದೇಶದ ರಾಜಕೀಯ ಹೊಸ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮೂಡಿಸಿದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವೇನು ಅನ್ನೋದನ್ನ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. प्रेजेंटेशन में दिखाया कि हरियाणा का जो चुनाव है वो एक्चुअली चुनाव ही नहीं था, वो होलसेल चोरी हुई है. और आप नोट कीजिए कि जो मैंने एलिगेशंस रखे थे, फेक वोट, फेक फोटोग्राफ, इसका कोई रिस्पॉन्स नहीं आया है, ना इसी से आया है. बीजेपी इसी को डिफेंड कर रही है, मगर जो मैंने कहा है उसको निगेट नहीं कर रही है. छोटे छोटे एग्जाम्पल्स मीडिया उठा रही है कि भैया ब्राज़ील की औरत है, उन लोगों ने वोट किया. अरे भाई, ब्राज़ील की औरत की फोटो है, आपने वोट कैसे किया? आपकी आईडी नहीं है, आपका चेहरा नहीं है उस पर, कैसे वोट किया? राइट. तो रियलिटी क्या है? रियलिटी है कि नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी और इलेक्शन कमीशन मिलकर संविधान पर आक्रमण कर रहे हैं. संविधान कहता है 1 मैन 1 वोट, हरियाणा दिखाता है कि 1 मैन 1 वोट हरियाणा में था ही नहीं. 1 मैन मल्टीपल वोट था, ब्राजीलियन वुमन वोट था, 1-2 बूथ में 200 लोग, 200 फोटो हैं एक औरत की. तो और यही काम बिहार में ये करने जा रहे हैं. ये मध्य प्रदेश में इन्होंने किया है, ये छत्तीसगढ़ में किया था, ये हरियाणा में हुआ है, ये गुजरात में होता जा रहा है. तो ये मेन इशू है. 8% वोटिंग शेयर, 8% वोटिंग शेयर, वोटिंग परसेंट बढ़ा है. देखिए, अभी प्रोसेस चल रहा है. हमारे पास बहुत सारा मटेरियल है, प्रोसेस हम चलाते जाएंगे. हिंदुस्तान के जेन जी जो हैं और युवा हैं, उनको हम क्लियरली दिखा देंगे कि नरेंद्र मोदी चुनाव चोरी करके प्रधानमंत्री बना है, बीजेपी चुनाव चोरी करती है. क्लियरली बता देंगे, कोई डाउट नहीं होगा. थैंक यू.